मुंबई महानगरपालिका निवडणुकीमधील उमेदवारांच्या खर्चावर निवडणूक विभागाचं विशेष लक्ष राहणार आहे। उमेदवाराला आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून दैनंदिन खर्चाची नोंद ठेवणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे आणि याचा हिशोब निवडणूक निकाल लागल्यानंतर 30 दिवसांच्या आत खर्चाचं प्रतिज्ञापत्र द्यावं लागणार आहे। उमेदवाराच्या संपूर्ण खर्चावर प्रशासनाची करडी नजर असल्यानं उमेदवार, नेते आणि उमेदवारांना ताक पितानाही ते ताक सुद्धा फुंकून प्यावं लागणार आहे। होऊ दे खर्च, काढू कर्ज, मर्यादेच्या कचाट्यात सापडणार। निवडणूक आयोगाकडून 289 प्रकारच्या खर्चाचे दर निश्चित। उमेदवाराला दैनंदिन खर्चाची नोंद ठेवणं अनिवार्य। खर्चाची मर्यादा ओलांडल्यास उमेदवारांवर होणार कारवाई। आयोगाच्या खर्च मर्यादेची उमेदवारांना डोकेदुखी। कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी खर्च तर होणारच। निवडणुकीमध्ये उमेदवारांचा प्रचार फेऱ्या आणि पदयात्रांवर अधिक भर असतो। पदयात्रांसाठी कार्यकर्ते जमवणं, त्यांना सर्वार्थानं खुश ठेवणं हा सर्वाधिक मोठा टास्क उमेदवार आणि पक्षाच्या नेत्यांसमोर असतो। यावेळी उमेदवाराच्या खर्चावर निवडणूक आयोगाची करडी नजर असल्यानं दिलेल्या खर्चाची मर्यादा ओलांडल्यास उमेदवारांवर कारवाई होऊ शकते। त्यामुळे निवडणूक जिंकण्याची रणनीती ठरवण्याबरोबरच दैनंदिन खर्च किती आणि कसा करायचा याची सर्वात मोठी डोकेदुखी उमेदवार आणि त्या पक्षांसमोर आहे। पालिका क्षेत्रातील सुधारित खर्चाची मर्यादा बृहन्मुंबई, पुणे आणि नागपूर 15 लाख रुपये, पिंपरी चिंचवड, नाशिक आणि ठाणे 13 लाख रुपये, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई विरार आणि छत्रपती संभाजीनगर 11 लाख रुपये, उर्वरित 19 महानगरपालिका 9 लाख रुपये। उमेदवाराला अर्ज दाखल केल्यापासून खर्चाचा हिशोब ठेवावा लागणार आहे। साधारणतः 13 दिवस प्रचाराचा धुरळा उडणार आहे। सकाळ आणि संध्याकाळची प्रचार फेरी काढली तर गाडी, फलक, टोप्या, शेले या खर्चासह पाणी, नाश्ता, जेवण याचा किमान 100 माणसांचा खर्च दररोज उमेदवाराला करावा लागतो। साहजिकच हा खर्च करताना उमेदवाराला हात आखडता करता येत नाही। खर्च कमी केला तर कार्यकर्ते नाराज होतात आणि खर्च वाढला तर आयोगाची कारवाई होते। अशा कचाट्यात आता उमेदवार सापडलेत। प्रत्येक निवडणुकीमध्ये बहुतांश उमेदवार अनेक छुप्या मार्गांचा अवलंब करतात। उमेदवारांची ही क्लुप्ती आयोगाला सुद्धा माहिती असते। मात्र यावरून थेट कारवाईची तेवढी भीती नसली तरी उमेदवारासमोर खर्चाचं हे दुहेरी संकट कायम असतं। आयोगानं जाहीर केलेली सरासरी दरसूची: चहा, कॉफी 15 रुपये, शिरा, पोहे 15 रुपये, मिसळ 40 रुपये, शाकाहारी थाळी 70 रुपये, मांसाहारी थाळी 120 ते 200 रुपये, पाण्याची बाटली 20 रुपये, शीतपेय 200 मिलीलिटर 20 रुपये। लाकडी स्टेजसाठी प्रति चौरस फूट 20 रुपये, रस्त्यावरील शोभेची कमान 2500 रुपये, सोफा सेट 500 रुपये, VIP खुर्ची 125 रुपये, टेबल 250 रुपये, गादी 60 रुपये, साइड लोड 40 रुपये, पाणी टँकर प्रति 10,000 लिटर 1000 रुपये, पाणी जार 20 रुपये, काचेचे ग्लास 6 रुपये, फॅनसाठी 200 ते 350 रुपये, पुष्पगुच्छासाठी 100 ते 300 रुपये, हारासाठी 100 ते 200 रुपये, फटाक्यांची माळ 200 ते 800 रुपये, तर गुलाल 60 रुपये प्रति किलो। आयोगानं जाहीर केलेल्या दरसूचीप्रमाणे सध्या कोणत्याही वस्तू उपलब्ध होत नाहीत। दिलेल्या खर्च मर्यादेपेक्षा कितीतरी पटीनं अधिक खर्च हे उमेदवार करत असतात। एका मोठ्या नेत्याचा दौरा किंवा जाहीर सभा करायची असेल तर मंडपाचाच खर्च हजारोंच्या घरात असतो। कार्यकर्ते जमवण्यापासून एकूण प्रचाराचा, एकूण खर्चाचा उमेदवाराला रोजचा तपशील द्यायचा आहे। आता तो किती खरा आणि किती खोटा हे त्या उमेदवाराला आणि आयोगालाच माहिती असणार आणि त्यावर काहीही ठोस कारवाई होणार नाही हे गोड गुपित आता मतदार राजाला चांगलंच ठाऊक झालेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।